मुक्त छंद थोडस राहिलेलं होतं. मुक्त छंद म्हणजे ज्याला कशाचंही बंधन नसते. आपण वृत्ताचे तीन प्रकार बघितले. तसे चार प्रकारे आणि हा एक चौथा आहे मुक्त छंद. तर अक्षर गण वृत्त म्हणजे अक्षर आणि गण यती या तिन्ही गोष्टी त्यामध्ये आवश्यक असतात. त्याला नियम लागलेला असतं. त्याला अक्षर गण वृत्त, त्यानंतर जाती वृत्त म्हणजेच मात्रा वृत्त, त्याला मात्राचं बंधन असतं तेव्हा मात्रा वृत्त म्हणतात. त्यानंतर छंदवृत्त, छंदवृत्तमध्ये ओवी आणि अभंग येतात, त्याला अक्षरांचं बंधन असतं तेव्हा ती छंदवृत्त होते. आणि त्याच्या या तिघांच्याही विपरीत असतं मुक्त छंद, याला कसलंही नियम नसतं. हे नियमबद्ध नियमबद्ध नसते म्हणजे नियमातून मुक्त असतात, तेव्हा त्याला मुक्त छंद असं म्हटलं जातं. तर मुक्त छंद या चौथ्या पद्य प्रकाराचे स्वरूप तिन्हीपेक्षा अगदी भिन्न आहे. खंडकाव्यासारखी रचना करावयाची म्हणजे नियमबद्ध रचनेचा अडथळा येतो. मनातील विचारांच्या आणि कल्पनांच्या आविष्कारांच्या ओघात या नियम पद्धतीचा अडथळा होऊ नये म्हणून नियमबद्धता ढिली करून साकीचा किंवा इतर मात्रावृत्तांचा उपयोग काही कवींनी केलाय. त्याहीपेक्षा नियमबद्धता कमी म्हणून आर्यचा ही वापर होऊ लागला. तथापि आर्यत ही यमक आवश्यक आहे. तर या यमकाच्या बंधनामुळे काव्य उभात खंड येण्याचा संभव असल्याने अक्षरे आणि यमक या सर्वांची बंधने झुगारून देण्याची नवीन प्रवृत्ती निर्माण झाली. आणि इंग्रजीतील ब्लॅक वर्ड्सच्या धर्तीवर मराठीत रचना होऊ लागली आणि ब्लॅक वर्ड्सच्या रचनेत यमकाचेही बंधन नसते. त्यामुळे अमुक ओळीचे खंड पडलेच पाहिजे असे बंधन येऊ शकत नाही. कितीही ओळीचा हा खंड होऊ शकतो किंवा वाक्यार्थ ज्या ठिकाणी संपतो तो मध्यावर का संपेना त्या ठिकाणी हा खंड संपतो. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या पद्य रचनेचा वापर केला आहे. माधवराव पटवर्धनांनी या पद्य प्रकारास धवल चंद्रिका असे नाव दिलेले आहे. अम, या त्या ठिकाणी खंड संपतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पद्यरचनेचा वापर केला आहे आणि माधवराव पटवर्धनांनी या पद्य प्रकारास धवल चंद्रिका हे नाव दिलंय. आणि त्या सहा सहा मात्रांचे तीन गण शिवाय आणखी दोन मात्रा असतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा वैनायक नावाने संबोधलेला पद्य प्रकार धवल चंद्रिका सारखाच आहे, परंतु वैनायकामध्ये यमक नाही. आता याचं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की धवल चंद्रिका माधवराव पटवर्धनांचे एक पद्य प्रकार आहे आणि वैनायक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. आणि त्यालाच ते धवल चंद्रिका हे धवल चंद्रिका सारखाच हा प्रकार आहे, परंतु वैनायकात यमक नाही. पद्यखंडाच्या लांबीवर बंधन नाही म्हणून पद्य प्रकार वैनायक म्हणून ओळखला जातो. तर जेव्हा कवी अक्षरे गण यती मात्रा यांचे कोणतेही बंधन न स्वीकारता आपल्या भावना किंवा विचार वेगळ्या पद्धतीने मांडतो तेव्हा छंद रचनेच्या अनेक बंधनात अशी रचना मुक्त छंदात असते. त्यानंतर विचारांच्या आणि कल्पनांच्या आविष्काराच्या ओघात या नियमबद्धतेस अडथळा होऊ नये म्हणून इतर नियमबद्धता साकीचा किंवा इतर मात्रांचा उपयोग काही कवींनी म्हणजे माधव जिलियन गिरीश यांनी केला. त्याही नियमबद्धता अ, कमी म्हणून आर्यचा ही वापर होऊ लागला. तथापि आर्यची यमक सॉरी हे डबल आलेलं आहे. ते पॅरेग्राफ डबल आलेलं होतं. विचार वेगळ्या पद्धतीने मांडतो आणि छंद रचनेच्या अनेक बंधनातून अशी रचना मुक्त असते म्हणून या रचनास मुक्त छंद असे आपण म्हणत असतो. मुक्त छंदात छोटे छोटे चरण असतात, त्यांना उपचरण किंवा चरणक असेही म्हणतात. हा चरणक सामान्यतः 5 किंवा 6 अक्षरांचा असतो.
क्वचित तो 4 किंवा 7 अक्षरांचाही असतो. एका चरणात असे चरण किती असावेत याला बंधन नाही. केव्हा एक केव्हा दोन, तर केव्हा एका ओळीत 4 चरणही असू शकतात. अशा वेळी किती ओळीचे कडवे असावे याचेही बंधन नसते. कल्पना, विचार, भावना पूर्ण झाली की कडवे संपते. मुक्त छंद हा लयबद्ध रीतीने संतपणे वाचायचा असतो. याचे वाचन आघात प्रधान असते. छंदातल्या प्रत्येक अक्षरांचा उच्चार दीर्घ करावयाचा असतो. अनेक आधुनिक कवी, विशेषतः नवकवी, आपली पद्यरचना या वृत्तात करतात. प्रौढ किंवा गंभीर भावना, विचार व्यक्त करण्यास हा छंद उपयुक्त ठरतो. अनिलांनी मुक्तछंदाचा वापर करण्यास सुरुवात केली. मुक्तछंदाचा वापर करण्याची सुरुवात अनिलांनी केली आणि त्याला मराठीत मानाचे स्थान प्राप्त करून दिले. अनिलांची भग्नमूर्ती हे खंडकाव्य याच मुक्तछंदामध्ये आहे. हे दिलेले आहे भग्नमूर्तीचं कविता, आणि त्यामध्ये किती चरणातील अक्षरे मोजून इथे लिहिलेली आहे. इथे 4, त्याच्यानंतर इथे 7. ठीक आहे, हे सगळे चरणातले अक्षरे इथे आपल्याला समोर दिलेली आहेत. तर वरील पद्य चरणाची लांबी व संख्या या दोन्ही गोष्टी अनियमित आहे. एखाद दुसरा अप्पा सोडून सर्व चरण उपचरणांचे आहे. यमकांचे बंधन कोठेच पाडलेले नाही. ही मुक्तछंदाची कविता आहे आणि इथे असं काहीच दिलेलं नाहीये की जर पहिल्या याच्यात 4 असेल तर दुसऱ्या ओळीमध्ये पहिलेच 4 अक्षर असायला पाहिजे. इथे कुठलेही बंधन नाही, कितीही अक्षरे इथे आलेली आहेत. म्हणजे मुक्तछंदात कसलेही बंधन नसते. त्यानंतर मंगेश पाडगावकरांची याच वृत्तात लिहिलेली कधी पाहतो ही कविता आहे, म्हणजे या मुक्तछंदातली. यामध्ये पण कधी पाहतो मी माझ्यातच विराट मानव, पावलातून उमले ज्याच्याच कुशाचा अभिनव. हिमालयापरी देह जयाचा, मुकुट शिरावर रवी किरणांचा, पवित्र गंगा स्फुरते ज्याच्या वक्षामधून. याच्यामध्ये सुद्धा चरणातील अक्षरे थोडेसे मागे पुढे झालेली आहे, म्हणजे सारखीच प्रत्येक ओळीमध्ये असायला पाहिजे असं बंधन नाही. त्यानंतर अलीकडे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत इत्यादी नवकवींनी या छंदाचा भरपूर वापर केलेला आहे. मंगेश पाडगावकरांनी या छंदाचा वापर करून सूक्ष्म आणि तरल भावांची अभिव्यक्ती मोठ्या कौशल्याने केली आहे. मुक्तछंदात लिहिलेल्या त्यांच्या अनेक कविता वाचित असताना लयीचा आणि म्हणण्यातील सुरांचा निराळाच आनंद प्राप्त होतो, यात शंका नाही. तसेच विंदा करंदीकरांनी या छंदाचा वापर करून माझ्या मना बंदगड ही कविता लिहिली. तर यात मनातील उद्वेग व्यक्त केलाय. तसेच ये यत्रा ये ही आवेशयुक्त रचना करून मुक्त छंदातही निरनिराळ्या रसांच्या किंवा भावनांच्या छटा कशा जिवंतपणे आणता येतात हे दाखवून दिले. आज मराठी काव्यात मुक्त छंदावर अनेक प्रकारची प्रतिकूल टीका होऊ नये, मुक्त छंदाला मानाचे स्थान मिळालेले आहे, यात शंका नाही. तशा प्रकारे आपल्याला वृत्ताचे 4 प्रकार आपण बघितलेले आहे. अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त, छंदवृत्त आणि मुक्त छंद असे 4 प्रकार वृत्ताचे आहे. आणि मात्रावृत्त म्हणजेच काय होते? जातीवृत्त. लक्षात ठेवायचं की मात्रावृत्त म्हणजेच जातीवृत्त असते. आणि अक्षरगणावृत्तामध्ये अक्षरगण यती याचं बंधन असते. मात्रावृत्तामध्ये मात्रांचं बंधन असते. छंदवृत्तामध्ये अक्षरांचं बंधन असते, म्हणजे संख्या मोजली जाते. ठीक आहे. आणि मुक्त छंदात कशाचंही बंधन नसते. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे लक्षात ठेवायचे. त्यानंतर क्रियापद आणि क्रियापदाचा एक प्रकार राहिलेला आहे, तो घेऊन घेऊ आपण. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. क्रियापद या शब्दात 2 पदे आहेत. पद याचा अर्थ शब्द असा आहे, म्हणूनच क्रियापदाचा अर्थ क्रिया दाखवणारा शब्द असा होईल. पण नुसता क्रियेचा बोध करून देणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणत नाही, तर ज्या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो तेच क्रियापद असते. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. मी निबंध लिहून घेते, तर लिहून हे क्रियापद होत नाही, तर घेते या क्रियावाचक शब्दाने अर्थ पूर्ण होतो. तर या क्रियापदात मूळ शब्द घे आणि त्याला ते हे प्रत्यय लागून क्रियापदाचे रूप बनलेले आहे. मूळ शब्द काय आहे? घे. आपण हे सगळं बघितलं थोडस. तर आणि त्याला प्रत्यय लागून आपण घेते हा क्रियापदाचं रूप बनलाय. आता क्रियापदातील प्रत्यय विरहित मूळ शब्द म्हणजे धातू. धातू कशाला म्हणतात हे सुद्धा लक्षात ठेवायचे. येतात कधी धातू, स्वर, अशातले छोटे छोटे. तर क्रियापदातील प्रत्यय विरहित मूळ शब्द म्हणजे काय असते? धातू.
तर कोशातील धातू मूळ रूपे न देता ने प्रत्यय लावून पिणे, पकडणे, खेळणे अशी रूपे देण्याची प्रथा आहे. मी कुत्र्याला पकडणे, मी दूध पिणे या वाक्यातील क्रिया दाखवली असली तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. इथे काय होतं, मी कुत्र्याला पकडले, मी दूध पिले, है ना, ही आपली क्रियापदे, आपली क्रियावाचक शब्दे पूर्ण होतात. आता दूध पिणे, मी कुत्र्याला पकडणे, तर हे वाक्य थोडं अयोग्य वाटतं. तर ही क्रियापदे नसून क्रियावाचक नाम आहे. वाक्यात वापरलेली क्रियापदांची धातुरूपे असतात. कमलने आंबा खाल्ला या वाक्यातील क्रियापद खाल्ला आणि मूळ क्रियापद काय आहे? खाणे, खाणे, पिणे, घेणे हे मूळ क्रियापद आहे, है ना. आणि आपल्याला काय क्रियावाचक शब्दांचा वापर करायचा आहे. तर मूळ धातू खा, तर मूळ धातू शोधण्याची सोपी पद्धत म्हणजे त्याचे विभाजन होत नाही. तर क्रियापदाची अशी रूपे कशी काय असतात? आज्ञार्थी असतात. उदाहरणार्थ करतो, बोलतो या क्रियापदात कर, बोल हे धातू आणि तो हा प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाला म्हणजे धातूला प्रत्यय लागून क्रियापद होते आणि क्रियापद हा वाक्यातील मुख्य शब्द. क्रियापदाखेरीज वाक्याचा अर्थ सहसा पूर्ण होत नसतो. म्हणून प्रत्येक वाक्यात क्रियापद हे असावेच लागते. काही म्हणी वजा वाक्यात तो गाळलेला किंवा गुप्त असतो. एकी हेच बळ सगळे मुसळ केरात, तर वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास कर्ता असं म्हणतात. तर आता कर्ता म्हणजे क्रिया करणारा. तर या कर्ता क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर करतो ते त्याचे कर्म. आपण बघितलं होतं कर्ता कर्म क्रियापद. क्रिया करणारा कर्ता आणि ज्याच्यावर क्रिया घडलेली आहे तो काय होतो? कर्म. तर वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर तरी चढते. ज्याच्याकडे या क्रियेचा रूप किंवा कल असतो त्याचे कर्म. तर राम आंबा खातो, तर खातो हे वाक्यातील काय झालेलं आहे? क्रियापद. खाणारा कोण? राम. राम म्हणजे कर्ता, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर राम खाण्याची क्रिया कुणावर करते? आंब्यावर, म्हणजे आंबा काय झाला? कर्म. आणि या वाक्याला पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे खातो म्हणजे क्रियापद, ठीक आहे. तर वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारला की कर्ता शोधून काढता येतो. कोण आंबा खातो? तर या प्रश्नाचे उत्तर रामा आंबा खातो. रामा हा काय झाला? आंब्याचा सॉरी वाक्याचा कर्ता झाला. वाक्यातील क्रियापदाला काय या शब्दाने प्रश्न विचारला असता कर्म शोधता येतो. रामा काय खातो किंवा रामा आंबा खातो म्हणजे रामा हा आंबा काय झालेला? हा कर्म. तर क्रिया करणारा तो कर्ता आणि क्रिया सोसणारा तो कर्म. तर करता शोधताना फक्त वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून त्याला नारा नारी हा प्रत्यय लावून आपल्याला कोण असा प्रश्न करायचा म्हणजे कर्ता मिळत असतो. मी बैलाला मारतो यामध्ये मारणारा कोण? मी. आणि कुणाला मारत आहे? बैलाला. कोणावर क्रिया घडताय? बैलावर. बैल झाला कर्म आणि मारतो काय झालेले? क्रियापद, ठीक आहे. बैलाला आणि त्याला हा द्वितीयचा प्रत्यय लागला म्हणून बैलाला. विद्यार्थी प्रामाणिक आहे या वाक्यात क्रियापद व विद्यार्थी हा कर्ता आहे. तर क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही म्हणून या वाक्यात कर्म नाही आहे. प्रामाणिक असणारा कोण? विद्यार्थी. आता यामध्ये आपल्याला कर्मच दिलेलं नाहीये, त्यामध्ये फक्त क्रियापद आणि कर्ता आहे. तर क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही कारण की प्रामाणिक असणारा कोण? विद्यार्थी. आता विद्यार्थीवर काहीच त्याच्यासमोर क्रिया होत नाहीये, त्याच्यामुळे तिथे आपल्याला कर्म असलेला दिसून येत. मला दूध आवडते या वाक्यात आवडते हे क्रियापद, आवड हा धातू, आवडणारे. आता आवडणारे कोण? दूध. मला होईल का? आवडणारे मला होत नाही, तर आपण काय म्हणतो? आवडणारे दूध, है ना. तर मग दूध काय झालेलं आहे? कर्ता झालेलं आहे आणि आवडते हे काय झालेलं आहे? क्रियापद. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला कर्म नाहीये. आणि तुम्हाला म्हटलं जर कर्म जर शोधायचा आहे आपल्याला तर जो कर्ता असतो ना, कर्ताला काय करायचं? प्रत्यय लावून बघायचं. जसं दुधाने मला आवडतं असं जर आपण वाक्य केलं तर ते वाक्य कसं होईल? चुकीचं होईल. म्हणजेच ते जे वाक्य कर्त्याला आपण प्रत्यय लावून जर वाक्य असं करून बघितलं तर त्यामध्ये कर्म शोधायचं असेल तर म्हणजे आपल्याला तिथे कर्ता नाही, ते वाक्य अयोग्य वाटत आहे, म्हणजे तिथे कर्म नाही. दुधाने मला आवडते असं वाक्य होऊ शकणार नाही, ते अचूक आहे, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही. त्यानंतर असा प्रश्न विचारतात पदार्थ असल्यामुळे आवडणारे काय? तर दूध, म्हणून या वाक्यात दूध कर्ता आहे. तर मला हा कर्ता नाहीये, तर मी या सर्वनामाला ला या द्वितीयेचा प्रत्यय लागून मला हा शब्द
झाला. आणि आवडते हे काय झालेलं आहे, क्रियापद आहे, सकर्मक क्रियापद. आता क्रियापदाचे दोन प्रकार, सकर्मक आणि अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्यास सकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. आता हे आपण कर्तरीमध्ये सुद्धा बघितलं आणि भावेमध्ये सुद्धा बघितलं आहे, सकर्मक आणि अकर्मक. आता सकर्मक मध्ये आपण कोणत्या पद्धतीने बघितलं, कर्त्यानुसार लिंग वचनामध्ये बदल होतात. आणि भावे प्रयोग मध्ये कर्ता आणि कर्म दोघांनाही काय असतं, प्रत्यय लागलेलं असतं. त्या प्रकारे आता आपल्याला हे क्रियापदानुसार बघायचं आहे. तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते तेव्हा त्याला सकर्मक असं म्हणतात. लाकूड तोड्या लाकडी फोडतो. तर वरील वाक्यात अर्थ पूर्ण आहे. जर लाकूड तोड्या फोडतो एवढेच वाक्य असते तर त्याचा पूर्ण अर्थ झाला नसता. येथे फोडतो या क्रियापदाला कर्माची जरुरी आहे म्हणून फोडतो हे क्रियापद सकर्मक आहे. कारण की लाकूड तोड्या फोडतो, आता पण लाकूड तोड्या फोडतो यामध्ये नुसतं होईल का करता, फोडणारा कोण, लाकूड तोड्या. पण आता याच्यामध्ये लाकूड तोड्या नेमकं काय फोडत आहे, यामध्ये कर्म आवश्यक आहे है ना. लाकूड तोड्या काय फोडत आहे, लाकडे फोडत आहे. त्यामुळे लाकूड तोड्या फोडतो यांनी वाक्य पूर्ण होणार नाही, कुठेतरी अर्धवट वाक्य वाटत आहे. तेच जर आपण वाचलं की लाकूड तोड्या लाकडे फोडतो तर आपल्याला त्याचा पूर्ण अर्थ कळतो, त्याचा आशय चटकन कळला जातो. आता अकर्मक मध्ये कर्म नाही आहे. आता इथे कर्म नसता तरी त्याचा वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर ते क्रियापद काय होते, अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अपूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात. सुमन घरात पडली. आता वरील वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्यावरच घडते. सुमन घरात पडली म्हणजे सुमनवरच हे दिलेलं आहे, म्हणजेच कर्त्याशीच येऊन थांबलेले आहे, ती कर्त्याच्या पुढे जात नाही. तर सुमन पडली, सुमन पडली म्हटलं तरी त्याचा अर्थ पूर्ण होत आहे, किंवा सुमन घरात पडली तरी त्याचा अर्थ नाही की ती पडणारी व्यक्ती कोण, कर्ताच आहे, म्हणजे कर्त्याशीच येऊन तिथे थांबला आहे. तर ती पडली आहे तर तिथे कर्त्याशीच येऊन ती क्रिया थांबलेली आहे, म्हणजे पडली या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही म्हणून पडली हे क्रियापद अकर्मक आहे. आता द्विकर्मक क्रियापदे. शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. वरील वाक्यातील शिकवतात हे क्रियापद सकर्मक असून या वाक्यामध्ये दोन कर्मे आहेत. शिकवणारे कोण, शिक्षक. ठीक आहे. तर शिक्षक हा करता क्रिया कोणावर घडते, व्याकरण व विद्यार्थी. इथे शिक्षक काय शिकवत आहे, विद्यार्थ्यांना शिकवत आहे आणि काय शिकवत आहे, व्याकरण शिकवत आहे. म्हणजे इथे काय आलेलं आहे, दोन कर्म आलेले आहे. जिथे जर दोन कर्म आले असेल त्याला द्विकर्म क्रियापदे असं म्हटलं जाते. शिकवणारा कोण, शिक्षक. शिक्षक काय शिकवत आहे, विद्यार्थ्यांना शिकवत आहे आणि पुन्हा काय शिकवत आहे, व्याकरणही शिकवत आहे है ना. म्हणजे शिकवण्याची क्रिया दोन वस्तूंवर घडली जाते, विद्यार्थीवर आणि व्याकरण. म्हणजे हे दोन्ही पण काय झालेले, कर्म झालेले. म्हणजे जिथे दोन कर्म आलेली असतात त्याला द्विकर्म क्रियापदे असं म्हटलं जातं. म्हणजे वरील वाक्यात व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आणि विद्यार्थ्यांना हे अप्रत्यक्ष कर्म. तर वाक्यातील वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्म असे म्हटल्या जाते आणि व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्म असं म्हटलं जातं. आता व्याकरण हे काय आहे, वस्तुवाचक आहे, कारण की आपण एखाद्या पुस्तकाचं किंवा अशा स्वरूपामध्ये असतं वस्तुवाचक. आणि विद्यार्थी काय झालं, व्यक्तिवाचक. तर व्यक्तिवाचक म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे. आणि वस्तुवाचक असेल तर त्याला प्रत्यक्ष कर्म असं म्हटलं जातं. विद्यार्थ्यांना अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी विभक्ती आहे. त्याच्यानंतर उभयविधी क्रियापदे. एकच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही तऱ्हेने वापरता येते. त्यांना उभयविध क्रियापदे असं म्हटलं जातं. म्हणजे एकच वाक्य तुम्ही सकर्मक आणि अकर्मक दोन्ही पद्धतीने वापरू शकता. जसं शंकराने घराचे फाटक उघडले किंवा त्याच्या घराचे फाटक उघडले. तिने धनुष्य मोडले, ते लाकडी धनुष्य मोडले. तर यामध्ये गटातील दोन्ही वाक्यात उघडले क्रियापद पहिल्या वाक्यात शंकरने करता, फाटक काय झालेलं आहे, कर्म, म्हणून क्रियापद सकर्मक आहे. दुसऱ्याच वाक्यात उघडणारे कोण, तर या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. तर उघडण्याची क्रिया कोणावर घडली आहे, फाटकावर घडलेली आहे, म्हणजे इथे अकर्मक क्रियापद. म्हणजे दोन वाक्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने केले तर आपल्याला सकर्मक अकर्मक दोन्ही पद्धतीने आपल्याला इथे दिसून येतात.
इथे सुद्धा तिने धनुष्य मोडले आणि ते लाकडी धनुष्य मोडले. इथे सुद्धा मोडणारे कोण, तर ती हा करता आणि हे तृतीया प्रत्यय लागून तिने हा करता. काय मोडले, तर धनुष्य मोडले. म्हणजे तिथे काय दिलेलं आहे, कर्ता आणि कर्म दोन्ही दिलेले आहे. कारण मोडण्याची क्रिया धनुष्यावर घडते. एकच क्रियापद पहिल्या वाक्यात मोडले या सकर्मक क्रियापद आहे, तर दुसऱ्या वाक्यात अकर्मक मोडणारे कोण, तर याचं काय, मोडणारे कोण धनुष्य. याच्यामध्ये आपल्याला कर्म दिसत नाही, तर मोडण्याची क्रिया धनुष्यावरच घडते. म्हणजे एकच क्रियापद दोन वाक्यात सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही तऱ्हेने वापरता येते, तेव्हा त्याला उभयविध क्रियापद असं म्हटलं जातं. आता विधानपूरक क्रियापदे. सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. कर्माशिवाय सकर्मक धातू संबंधीचे विधान पूर्ण होत नाही. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच अकर्मक धातूच्या बाबतीत विधान पूर्ण होते. त्याने घोड्यास मारले, तो धावतो. तर काही अकर्मक धातू असे आहेत की कर्ता आणि क्रियापद असून वाक्याचा अर्थ अपूर्ण असतो. मुलगी आहे, गुरुजी दिसले. आता याच्यामध्ये मुलगी आहे, गुरुजी दिसले, थोडं अपूर्ण वाटतं की वरील वाक्यात दिसले ही क्रियापदे अपूर्ण विधानाची आहे. अशा प्रकारे क्रियापदांना अपूर्ण विधान क्रियापदे म्हणतात. ती विधाने पूर्ण करण्यासाठी काही शब्दांची गरज लागते. जसं मुलगी हुशार आहे, गुरुजी रागावलेले दिसतात. तर म्हणजे अशा वाक्यात असे काही शब्द टाकले की त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो. तर वरील वाक्यातील हुशार, रागावलेले हे शब्द अपुरे विधाने पूर्ण करतात. अशा वाक्यांना विधानपूरक किंवा पूरक क्रियापदे असं म्हटल्या जातात. आता इथे आपल्याला तक्ता दिसलाय, दिलेला आहे कर्ता, कर्मक, क्रियापद, सकर्मक, अकर्मक, विधानपूरक शोधणारा तक्ता, त्याचे विश्लेषण. इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, इथे उदाहरण दिलंय आणि या उदाहरणानुसार आपल्याला क्रियापद, कर्ता, सकर्मक, अकर्मक ते वाक्य आहे का, मग या वाक्यात कर्म आहे का, त्यानंतर हे विधानपूरक आहे का. ठीक आहे. तर इथे आपल्याला सांगितलंय पोलिसांनी चोरांना पकडले. आता पकडले काय झालं, क्रियापद. ठीक आहे. त्यानंतर पकडणारा कोण, पोलीस. पोलीस झाला कर्ता. त्यानंतर आता इथे आपल्याला कर्ता पण दिलेला आहे. पोलिसांनी कोणाला पकडले, चोराला पकडले. म्हणजे कर्ता आणि कर्म असल्यामुळे हे वाक्य काय झालेलं आहे, सकर्मक आहे. त्यानंतर कर्म काय झालेलं आहे, चोरांनी. आणि याच्यामुळे वाक्य पूर्ण झालंय, त्याच्यामुळे हे विधानपूरक नाही. खेळताना सदूची बॅट मोडली. आता यामध्ये क्रियापद आहे मोडली, कर्ता आहे सदू. मोडणारी कोण, बॅट. सॉरी, मोडणारी कोण, बॅट. तर बॅट काय झाली, कर्ता. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये हे दिलेलं आहे का, कर्म दिलेलं नाही, त्याच्यामुळे हे अकर्मक आहे. आणि आता याच्यामध्ये खेळताना सदूची, फक्त जर इतकंच जर वाक्य हे केलं, त्याच्यामध्ये आपण बॅट हा शब्द टाकलेला समजा, तर म्हणजे हे पहिलं वाक्य जे आहे ते काय झालेलं आहे, खेळताना सदूची मोडली असं जर आपण म्हटलं तर ते विधानपूरक वाक्य आहे. म्हणजे अपूर्ण वाक्य त्याला आपण विधानपूरक म्हणतो. मग त्याला पूरक शब्दांची गरज पडते. आता बॅट आपल्याला त्या शब्दाची गरज पडली. मला नाटक आवडते. आवडणारं कोण, तर क्रियापद झालेलं आहे. त्यानंतर आवडणारं कोण, नाटक. नाटक काय झालेलं आहे, कर्ता झालेला आहे. याच्यामध्ये कर्म नसल्यामुळे ते अकर्म. यामध्ये फक्त मला आवडते असं म्हटल्याने पूर्ण होणार नाही, तर नाटक आपल्याला टाकावं लागेल. म्हणजे मला काय झालेलं आहे, विधानपूरक. तानाजी लढताना धारातीर्थ पडले. पडले हे झाले क्रियापद. त्यानंतर पडणारे कोण, तानाजी. तानाजी झाले कर्ता. त्यानंतर यामध्ये आपल्याला क्रिया कशावर घडली आहे ते नसल्यामुळे ते कर्म नाही आहे, ते वाक्य काय झालेलं आहे, अकर्मक आहे. आता आपण फक्त तानाजी हा शब्द टाकलेला आहे, पूरक शब्द टाकलेला आहे. आपण फक्त लढताना धारातीर्थी पडले असं जर म्हटलं तर होणार नाही. म्हणजे वाक्य अपूर्ण असल्यामुळे आपण यामध्ये सहाय्यक शब्दाचा वापर घेतलेला आहे. म्हणजे इथे विधानपूरक शब्द येतो. मला घरी यावयास रात्र झाली. झाली क्रियावाचक शब्द असल्यामुळे क्रियापद. आता होणारी कोण, रात्र है ना, म्हणजे तो कर्ता आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं नाही आहे, कर्म दिलेलं नाही. आणि मला घरी यावयास, आता याच्यामध्ये रात्री हा शब्द आपण सहाय्यक टाकलेला आहे, म्हणजे तो विधानपूरक. त्यानंतर रामाने शिव धनुष्य मोडले. मोडणार कोण, राम. राम करता, त्यांनी कशावर क्रिया केलेली आहे,
इथे हे पाहिजे ना कर्म, शिवधनुष्य दिलंय. कारण की करणार कशावर क्रिया केलेली आहे? कर्म. राम करता कर्म आणि मोडले क्रियापद, हे सर्व सकर्म वाक्य. ठीक आहे. आता संयुक्त क्रियापदे आणि सहाय्यक क्रियापदे. क्रियापदातील मूळ शब्दाला धातू असे म्हणतात आणि धातूला प्रत्यय लागून लावून क्रियापदाची रूप तयार होतात. उदाहरणार्थ खेळ हा धातू, त्याला तो हा प्रत्यय लावून खेळतो, हे क्रियापद तयार झाले. हे पूर्वीचेच पहिलेच आहे. तर खेळ या धातूची खेळताना, खेळणारा, अशा प्रकारची क्रियादर्शक रूपेही तयार होतात. तीन वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही अशा धातूपासून साधलेली धातू साधिते म्हणतात. क्रीडांगणावर मुले खेळू लागली. या वाक्यातील खेळू हा शब्द खेळण्याची क्रिया दाखवतो, पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून तो धातू साधित आहे. खेळू लागली या दोन शब्दांनी क्रिया पूर्ण होते. लागली या शब्दाने क्रियेचा अर्थ पूर्ण होत नाही, तर खेळू लागली या संयुक्त शब्दात खेळू हे धातू साधित असून लागली या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण होते. म्हणजे नुसतं लागली या शब्दाने होत नाही, तर खेळू लागली असं जर म्हटलं तर त्याचा वाक्याचा अर्थ आपल्याला कळत असतो. म्हणजेच क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यास, क्रियापदाचे रूप बनवण्यास सहाय्य केले, म्हणून लागली हे सहाय्यक क्रियापद. खेळू लागली, खेळ आणि लागली हे क्रियावाचक शब्दांनी हा आपला अर्थ पूर्ण झालेला आहे. म्हणजे हे क्रियापद धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनले आहे, म्हणून अशा शब्दांना संयुक्त क्रियापदे असं म्हणतात. ही एक वेळ आलेली आहे पेपरला, त्याच्यामुळे संयुक्त क्रियापदाची व्याख्या सुद्धा लक्षात ठेवायचे. धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद, धातू साधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेले असते, त्यांना संयुक्त क्रियापद असं म्हटलं जातं. धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून झालेल्या संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असावयास पाहिजे. या वेगवेगळ्या क्रिया असून चालणार नाही, ही त्याची अट असते. एकच क्रिया त्यामध्ये व्हायला पाहिजे. संयुक्त क्रियापदातील धातू साधितावरून मुख्य क्रियेचा बोध होतो. म्हणजे खेळू खेळण्याच्या विधानाला केवळ पूर्तता आणण्याचे काम सहाय्य क्रियापद करते. आपणही आता खेळू या वाक्यातील खेळू या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा पूर्ण होतो, म्हणजे ते क्रियापद. बाळ एवढा लाडू खाऊन जा या वाक्यातील खाऊन जा या शब्दात खाण्याची नंतर जाण्याची अशा दोन क्रिया आहेत, म्हणून खाऊन जा हे संयुक्त क्रियापद नसून जा ही मुख्य क्रियापद आणि खाऊन हे धातू साधित. तर जेव्हा वाक्यात धातू साधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो, तेव्हा धातू साधिताला मदत करणाऱ्या येणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच वाक्यात दोन क्रियापद येतात आणि त्यातलं एक सहाय्यक क्रियापद येतं, म्हणजे मदत करणारा. खाऊन जा म्हणजे खा आणि जा दोन्ही क्रिया इथे येत आहे. ते तेव्हा काही धातू साधित आणि काही क्रियापद आहेत, हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होत आहे, तेव्हा धातू साधित त्याला मदत करण्यासाठी येणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असं म्हटलं जातं. तर सहाय्यक क्रियापद सर्व काळी पुरुषी चालत नाही, तर त्यांना दोन क्रियापद असंही म्हटलं जातं. ठीक आहे. संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर धातू साधित आणि सहाय्यक क्रियापदाच्या संयोगाने संयुक्त क्रियापद होत असतात. आणि धातू साधित आणि क्रियापद हे दोन्ही मिळून एका क्रियेचा जेव्हा बोध होतो, तेव्हा सहाय्यक क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणजे तेव्हा धातू साधित त्याला मदत करण्यास येणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हटलं जातं. हे वाक्य थोडस लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला व्याख्या. आता सिद्ध आणि साधित क्रियापद. विविध जातीच्या शब्दापासून तयार होणाऱ्या धातूंना साधित धातू म्हणतात व या साधित धातूपासून बनलेल्या क्रियापदांना साधित क्रियापदे असं म्हटल्या जातं. त्याच्या कपाटातील पुस्तके मी नेहमी हाताळतो, ती शेवटी शिक्षकी पेशा स्थिरावली. त्यांनी ती पुस्तके मुंबईहून मागवली. खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली. आता पहिल्या वाक्यात हात या नामापासून हाताळतो हे क्रियापद बनले. दुसऱ्या वाक्यात स्थिरावली हे स्थिर विशेषणापासून, तिसऱ्या वाक्यात मागवली माग या धातूपासून आणि चौथ्या वाक्यात पुढारली
पुढे या अव्ययापासून बनले आहे. अशा रीतीने हात, स्थिर, मागे, माग, पुढे ही धातू नाम विशेषण क्रियापद अव्यय यांना प्रत्यय लावून बनलेली आहे. प्रत्यय लावून बनलेले आहे. अशा विविध जातीच्या शब्दापासून तयार होणाऱ्या साधित धातूपासून बनलेल्या क्रियापदांना साधित क्रियापदे असं म्हटलं जातं. नाम विशेषण क्रियापद अव्यय यांना प्रत्यय लागून जे बनलेले असतात तेव्हा त्यांना साधित क्रियापद म्हटल्या जाते. जा, एक, कर, उठ, बस, चल असे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू, मूळ धातूला सिद्ध धातू आणि प्रत्यय लावून जे बनलेले असतात शब्द त्याला साधित क्रियापद असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे सिद्ध धातूंना प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापदे असं म्हटलं जातं. इथे काय दिलेले आहे, नाम विशेषण क्रियापद अव्यय यांना लागून प्रत्यय बनलेले आहेत, यांना प्रत्यय लागून बनलेले आहेत. अशा विविध जातीच्या शब्दापासून तयार होणाऱ्या धातूला आपण साधित धातू म्हणतात. आणि मूळ शब्दाला लागून जे प्रत्यय बनलेले लावलेले असतात, मूळ शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनलेला असतो तेव्हा त्याला सिद्ध क्रियापद असं म्हटलं जातं. आता साधित धातूवरून दोन क्रियापद होतात, हे विचारले जातात पेपरला, प्रयोजक आणि शक्य. मूळ धातूच्या क्रियेचा करता ती क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया कोणाला तरी करावयास लावित असते असा अर्थ व्यक्त करीत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात. प्रयोजक क्रियापद म्हणजे मूळ धातूच्या क्रियेचा करता किंवा ती क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावित असते असा अर्थ इथे व्यक्त होतो, तेव्हा त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. ते मूल रडते, वडील त्या मुलाला रडवितात. तर पहिल्या वाक्यात हे क्रियापद आहे, तर दुसऱ्या वाक्यात रडवितात हे क्रियापद आहे. या दोन्ही क्रियापदातील मूळ धातू रड, रडण्याची क्रिया दोन्ही वाक्यात मुलाकडून होते. ते मूल रडते किंवा वडील त्या मुलाला रडवितात, म्हणजे मूल रडण्याची क्रिया इथे दाखवलेली आहे. तर या दोन्ही वाक्यात मुलाकडून होते आणि पहिल्या वाक्यात रडण्याची क्रिया मुलाकडून स्वाभाविकपणे होते आणि दुसऱ्या वाक्यात काय होतं की वडील त्याला रडवतात आणि दुसऱ्या वाक्यात वडिलांनी त्याला क्रिया करावयास लावलेली आहे. याचा अर्थ व्यक्त होतो, म्हणजे मूळ धातूच्या क्रियेचा करता क्रिया करीत नसून तो दुसऱ्याला करावयास लावतो, तेव्हा त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. रडवितात, करवितात अशातले काही शब्द असेल तेव्हा प्रयोजक क्रियापद असं लक्षात ठेवायचं. म्हणजे क्रिया दुसऱ्याकडून जेव्हा काम घडविली जाते तेव्हा त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हटलं जातं. शक्य क्रियापद, शक्य क्रियापद म्हणजे जिथे काम करणे शक्य होते त्याला शक्य क्रियापद, म्हणजे धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य असे दाखवितात त्याला शक्य क्रियापदे. सरोजला आज काम करवते, माझ्या आजारी बहिणीला आता थोडे बसवते, म्हणजे आता तिला बसणं शक्य होत आहे, तिला काम करणं शक्य होत आहे, हे ना, करवते, बसवते म्हणजे ते शक्य क्रियापदे. ठीक आहे, आणि इथे प्रयोजक मध्ये काय होतं की दुसऱ्याकडून क्रिया करवली जाते तेव्हा ती प्रयोजक क्रियापद, आणि इथे शक्य क्रिया करणं शक्य होते तेव्हा शक्य क्रियापद. वरील वाक्यातील करवते, बसवते या क्रियापदात करव, बसव ह्या साधित धातू आहेत. या वाक्यातील कर्ता हा क्रिया दुसऱ्या करवी करवतो असा प्रयोजनाचा अर्थ नसून त्या क्रिया करण्याची कर्त्याला शक्यता आहे असा अर्थ व्यक्त होतो. अशा वेळी शक्य क्रियापद म्हणतात. धातू दुसऱ्याकडून किंवा करण्याचा अर्थ दाखवितात त्याला प्रयोजक धातू व जे धातू कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता वर्तवतात त्याला शक्य क्रियापद असं म्हटलं जातं. ठीक आहे, इथपर्यंत कळलं आहे ना. शक्य, प्रयोजक, सिद्ध आणि साधित. सिद्ध धातू म्हणजे मूळ हो शब्दाला मॅडम. प्रत्यय लागलाय आणि साधित म्हणजे नाम विशेषण क्रियापद असतं त्याला प्रत्यय लागलेला आहे. हे पेपरला येऊ शकतात म्हणून घेऊन घेतलं. अनियमित क्रियापदे. मराठीत असे काही धातू आहेत की ज्यांना काळाचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता ते थोड्या वेगळ्या प्रकारे चालतात. त्यांची मूळ रूपे क्रियापदाचीच असून त्यात अमुक एक धातू आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही, त्यांना अनियमित क्रियापदे म्हणतात. लहान मुलांनी रात्रीपर्यंत खेळू नये, या जिन्याने जाऊ नकोस,
परमेश्वर सर्वत्र आहे. तर वरील वाक्यात नाही, नकोस, आहे या क्रियापदाची रूपे अशा प्रकारची आहे की मूळ रूपे क्रियापदेच असून त्यातील अमुक एक धातू असं सांगता येत नाही. हे नाही, नकोस, आहे यात मूळ क्रियापदच आलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठला धातू आला हे नेमकं आपल्याला सांगता येत नाही, तेव्हा त्याला अनियमित क्रियापदे असं म्हटल्या जाते. आता हे भाव करतो क्रियापद. क्रियापद म्हटले की त्यात क्रिया झाली आली व क्रिया करणारा कर्ता वाक्यात कोणीतरी असतोच. तर काही वाक्यात क्रियापदे अशी असतात की त्या वाक्यातील कर्ता वाक्यात स्वतंत्रपणे दिसत नाही. आता यामध्ये आपल्याला दिसतंय पित्त झाल्यामुळे तिला आज मळमळतो. आता याच्यामध्ये आपल्याला कर्ता स्वतंत्रपणे दिसत नाही. ठीक आहे, तिला मळमळून येत आहे, पित्त झाल्यामुळे तिला आज मळमळते, गडगडते अशासारखे शब्द असेल तर ते भावकर्तृक क्रियापदामध्ये येत असतात. ठीक आहे, जसं आपण भावकर्तृक कर्तरी आपण बघितलं, भावकर्तृक प्रयोग मध्ये बघितलं होतं की आपल्याला कर्ता शोधावा लागतो. तर त्याच प्रकारे इथे या क्रियापदावरून मळमळते, गडगडते या प्रकारे आपल्याला ओळखायचं. आता तुम्हाला इथे पर्याय बघावं लागेल, जर भावकर्तृक क्रियापद आहे की तिथे भावकर्तृक प्रयोग आहे. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला ते बघायचं. उजाडले तेव्हा 6 वाजले होते. आता वरील वाक्यात मळमळते, उजाडले ही क्रियापदे अशी आहेत की त्यांना स्वतंत्र करता दिसत नाही. मळमळते याचा अर्थ मळमळ होते. या शब्दातील क्रियेचा मूळ अर्थ म्हणजे भाव, तो त्याचा कर्ता समजावा लागतो. अशा क्रियापदांना भावकर्तृक क्रियापदे म्हणतात. या क्रियापदाचा कर्ता वाक्यात स्पष्ट असतो, म्हणून व्याकरणकर्त्यांना अकर्तृक क्रियापदे सुद्धा म्हटल्या जातात. तर भावकर्तृक क्रियापदात कर्ता हा क्रियापदात सामावलेला असतो. या भावकर्तृक क्रियापदालाच अकर्तृक क्रियापदे सुद्धा म्हणतात. त्यानंतर आहे धातू साधिते. क्रियापदातील प्रत्यय विरहित मूळ शब्द म्हणजे धातू, म्हणजे ज्याला प्रत्यय लागलेले नसतात तेव्हा त्याला मूळ शब्द म्हणतात. त्या मूळ शब्दाला धातू असं म्हणतात. तर धातूला प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द बनतात. ते हे क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करत असतील तर त्याला पूर्ण न करत असतील तर त्यांना क्रियापद म्हणतात. तर उठ हा धातू, मग उठणे, उठणे क्रियापद. परंतु कधी कधी धातूला त, ता, ना, उ, ला, वे हे प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द बनतात. उठणे, उठत, उठताना, उठून, उठवावे वगैरे. पण हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करतात वाक्यात नामे, विशेषणे, क्रिया विशेषणे यांची कार्य करतात. धातूपासून तयार झालेल्या अशा शब्दांना धातू साधक किंवा कृदंते असं म्हणत असतात. तर कृत अधिक अंत म्हणजे ज्याच्या शेवटी कृत म्हणजे क्रियादर्शक शब्द येत आहे तेव्हा त्याला धातू साधिते किंवा कृदंते असं म्हटलं जातं. जसं लहान मुलांना खाऊ आवडते. आता खाऊ, हा मूळ धातू आहे, त्याला उ काय झालेला आहे, प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा उ काय झालेला आहे, कृदंत आहे आणि त्याचं कार्य काय, खाऊ. खाऊ आपण एक नाव आहे. केल्याने होत आहे रे, त्याच्यामध्ये केल्याने होत आहे रे, करला म्हणजे केल्याने दिल्या तिथे कर आणि त्याला आपण ला प्रत्यय लागलाय, ला हे ना. तो घरी चालता, चाल हा मूळ शब्द, त्याला ता प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कृदंत विशेषण मध्ये. झाकली मूठ 1.25 लाखाची, झाकली, झाक, झाक हा मूळ शब्द, ली कृदंत विशेषण मध्ये येते. मी पहाटे 5 वाजता उठलो. किती वाजता उठले, 5 वाजता. म्हणजे वाज हे काय झालेलं आहे, मूळ शब्द म्हणजे धातू, ता प्रत्यय. त्यानंतर तो रस्त्याने गात जातो. गात गाण्याची क्रिया, गा हा मूळ शब्द, त हा काय झालेला आहे त्याला कृदंत म्हणजे क्रिया विशेषण. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला ते कृदंताचा प्रकार आणि कार्याचा करता येतो. एकंदरीत कृदंती किंवा धातू हे क्रियापदाच्या घराण्यातून नाम, विशेषण, क्रियाविशेषण एका घराण्यातून आलेले दत्तक शब्द आहेत. अशा दत्तक शब्दावर दोन्ही घराण्याचे संस्कार घडत असतात. तर क्रियापद या नात्याने कर्ता कर्म पूरक क्रियाविशेषणे असू शकतात. तर नाम या नात्याने लिंग, वचन, विभक्ती याचे प्रत्यय लागू शकतात. माझ्या रागवण्याचा त्याला हेवा वाटला, षष्टी विभक्तीचं. त्याचे वागणे सौम्य आहे, कर्ता नपुसलिंगी एकवचन. त्याने माझी सर्व देणी दिली, कर्म नपुसलिंगी. म्हणजे इथे आपल्याला कुठे विभक्ती लागलेली. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय,
व्याख्या लक्षात ठेवायच्या सगळ्यातल्या. कर्तृक क्रियापदे किंवा कर्तृक क्रियापदाचं उदाहरण, प्रयोजकचं उदाहरण, शक्यचं उदाहरण आणि